महाराष्ट्र शासन व भारत सरकार द्वारा प्रायोजित रिलायन्स जनरल इन्शुरन्स खरीप 2020 अंतर्गत धामणी येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या रथाचे स्वागत केले व गावातील सरपंच अतुल घाटे, उपसरपंच इकबाल खान, माजी उपसरपंच गजानन दहापुते, ग्रामपंचायत सदस्य नंदू भागवंत व गावातील शेतकरी उपस्थित होते। या दरम्यान पीक विमा विषयी सखोल मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी उंबरडा RS गुले यांनी केले। मार्गदर्शन करतेवेळी शेतकरी हिस्सापोटी सोयाबीनला 900, कपाशीला 2150, तुरीला 630 व मूग व उडीद पिकाला 380 प्रति हेक्टरी याप्रमाणे भरणा करून सहभागी व्हावे असे सांगितले व पीक विमा योजनेमध्ये सहभागी किंवा नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2020 असून कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग इच्छित असून सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर कर्ज मंजूर केलेल्या बँकेत देणे आवश्यक आहे। याविषयी माहिती MS सोळंके, कृषी सहाय्यक धामणी यांनी दिली व शेवटी धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी 100% सहभाग घ्यावा असे आवाहन गावाचे सरपंच अतुल घाटे यांनी केले व कृषी विभाग यांनी धामणी येथे पंतप्रधान पीक विमा योजना जनजागृती रथ आणून गावातील शेतकऱ्यांना माहिती व जनजागृती करून दिली। त्याबद्दल त्यांचे आभार गावाचे माजी उपसरपंच गजानन दहापुते यांनी केले व विशेष सहकार्य मराठा कृषी सेवा केंद्राचे संचालक नानाभाऊ यांनी स्वतः उपस्थित राहून सहकार्य केले। उपस्थित गावातील उपसरपंच इकबाल खान, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील शेतकरी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी मंगेश घुले इत्यादी उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।